नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शेळी खरेदी करताना 1 महिन्यात सर्वसाधारण गाभण शेळी तवरूत व्हायला आली त्या शेळीची काय किंमत आहे, किंवा शेळी खरेदी करताना एक माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो की एक शेळी काय किंमत कोणत्या शेळीची असेल, पिल्ल्यावाली शेळीची एक काय किंमत असेल, एक पहिला गाभण शेळीची काय किंमत असेल. तर एक सविस्तर माहिती तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्यांना कोणाला तरुण मित्राला शेळीपालन सुरुवात करायची असेल, खरेदी करायची असेल, तर संपूर्ण माझा एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो आणि तुम्हाला सांगतो की कोणती शेळीची काय किंमत असेल. तर संपूर्ण व्हिडिओ जो आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा. सविस्तर माहिती तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये देणार आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या किमती आहेत, पण एक माझ्या इकडे ज्या किमती आहेत किंवा त्या हिशोबाने तुम्हाला एक आपण सांगतो की एक कोणती शेळीची एक काय किंमत आहे. तर बघा मित्रांनो, ही जी शेळी आहे सर्वसाधारण तुम्हाला पाठीपासून सांगत असतो. बघा ही जे बाट आहे, आता ही सर्वसाधारण याची आपण केस कातरले मागं 2 मित्राची कमेंटमुळे. तर बघा ही जी आहे तर याची क्वालिटी थोडी खराब आहे आणि ही जी आहे तर याची क्वालिटी थोडी चांगली आहे. तर ह्या पाठीची एक सर्वसाधारण जे आत्ताच्या एक याच्यामध्ये या पाठीचं एक गाभण आहे ती पण, आणि ही सुद्धा एक ही परतली आहे. म्हणजे ही शेळी एक ही जे पाठ बघताय तुम्ही तर ती गाभण आहे आणि ही परतली आहे. तर बघा याची एक किंमत जे सांगण्यात झाला आपण ते एक सर्वसाधारण 7,000ला ही पाठ जाईल. आणि ही जे बघा याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. सांगायला लगे सुरुवातीलाच एक 2 पिले देण्याची शक्यता आहे. बघा याची क्वालिटी बघा तुम्ही, शिंगाची क्वालिटी बघा, पाठीचं एक तेज बघा अंगावरचं. तर ह्या पाठीची जी किंमत आहे सर्वसाधारण आजच्या या रेंजमध्ये माझ्यामध्ये किंवा माझ्या अंदाजे एक 9,000ला पाठ ही जायला पाहिजे. तर 9,000ला ही गेली मित्रांनो. तर सर्वसाधारण 9,000ला ही सुद्धा जायला पाहिजे. बाकी संपूर्ण मग याच्यापेक्षा एक संपूर्ण एकच बॅच आहे किंवा एकाच याच्यामधले आहेत. तर अशा पद्धतीने सर्वसाधारण 8 ते 9 काही 9.5 काही 10पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. पण सुरुवातीला माझ्या मते एक 10पर्यंत कोणतीच पाठ जात नाही. आता हे ज संपूर्ण गावरांमध्ये आहेत, क्रॉसमध्ये असल्या तर जाऊ शकतात. तर बघा मित्रांनो हे झाल्यात. आणि हे बघा याच्या अगोदर आता ही पाट एक सर्वसाधारण ही शेळी एक दुसऱ्या वेताची आहे. ही एक दुसऱ्या वेताची आहे. तर याची एक काशीची साईज बघू शकता तुम्ही, जबरदस्त याला दूध गीध आहे. आणि एक जी आहे मित्रांनो तर एक सर्वात खाली शेळी आहे सर्वसाधारण, म्हणजे ही परतली आहे. एक खाण्यापिण्याची थोडीफार सोय झाल्याच्या नंतर मग असं होत असतंय. तर ही सुद्धा पुन्हा क्रॉस झाली. तर एक ह्या शेळीची सर्वसाधारण ही जी खाली शेळी आहे तर याचा मार्केट रेट किंवा आज जर आपण याला बाजारात नेऊन उभी केली तर सर्वसाधारण 10,500 रुपये या शेळीची किंवा ह्या पाठीची एक किंमत आपल्याला मिळत असते. तर मित्रांनो तशाच पद्धतीने ही सुद्धा दुसऱ्या वेतात आहे. तर ही गाभण आहे मित्रांनो. आणि ही जी आहे तर सर्वसाधारण ही जे पाट किंवा ही पाटच म्हणतो याला, एक तवरूत आता एक 2 पिले देणार आणि 2 म्हणजे 100% देणारच ही दुसऱ्या वेताला आता. तर याची एक शिंगाची क्वालिटी बघू शकता, शेळीची एक अंगावरची चमक बघा, आणि एक शेळीची एक लांबी. जो घेणारा तरुण मित्र आहे किंवा व्यापारी आहे किंवा शेतकरी मित्र आहे तर शेळी बघून घेत असतात. तर ही शेळी जी आहे मित्रांनो तर माझ्या मते एक शेळी ही बाजारामध्ये जर आपण उभी केली नेऊन तर सर्वसाधारण 13 ते 13,500पर्यंत एक माझी एक ही शेळी एक विक्री होऊ शकते. 13 किंवा 14पर्यंत सुद्धा जाऊ शकते. तर एक तवरूत घेणारा जो आहे पुढचा त्यांना वाटतं की एक तवरूत आपल्या सवळ शेळी वेत असते. आणि ही जे बघताय ही त्या पोझिशनमध्ये आहे, पण त्याच्यापेक्षा एक मोठी शेळी आहे आणि थोडे केसगीस आहेत याच्यावर. त्याच्यामुळे ते एक लोक काय जास्त यांना झटत नाही किंवा एक घेत नसतात. तरी ही जी आहे तर याला दाखवतो तुम्हाला. तर ही बी गाभण आहे मित्रांनो, बघू शकता का सोडी आहे ना. तर ही शेळी एक माझ्या मते याची किंमत एक मोठ्या मापाची आहे, सर्वसाधारण 4थ्या वेताची आहे ही. तर ही शेळी जी आहे तर एक सर्वसाधारण 15,000च्या पुढं माझ्या मते एक जायला पाहिजे. आणि खरेदी करताना बघा अशा पद्धतीने एक शेळ्या तुम्ही खरेदी करू शकता. ही सुद्धा 2 पिले देईन, पण एक मोठ्या मापाची शेळी आहे. तर बघू शकता. आणि ही जी आहे मित्रांनो तर एक हे गाभण आहेत सर्वसाधारण. बाकी मग संपूर्ण जे शेळ्या आहेत तुम्हाला सांगितलं आपण गाभणमध्ये आहे. आता तुम्हाला दाखवतो पिल्ल्यावाली शेळी.
तर ही जी शेळी आहे सर्वसाधारण, तर बघू शकता शेळीची क्वालिटी बघा तुम्ही, सर्वसाधारण अर्धी झाली शेळी, म्हणजे वयस्कर आहे, अर्धी झाली. आणि त्याच्या खाली बघा एक पाट आज सुटलेली आहे, कालपासून सतत सुटती आहे. तर ही पाट आणि ही शेळी, हीच पाट आणि हीच शेळी जर आपण सध्याची परिस्थितीत विक्री केली तर सर्वसाधारण या पाटीवरती शेळी पुन्हा गाभण आहे. आणि ही पाट आणि शेळी जर आपण विक्री केली किंवा एक बोकड पुन्हा त्याच्या आपल्या शेळीवरती आहे, तर सर्वसाधारण पुन्हा एक शेळी आपली गाभण आहे, तर एक 20,000 प्लस आपली एक शेळी ही जायला पाहिजे. ही पिल्ले दोन्ही घेऊन, आणि गाभण नसती ही शेळी तर एक सर्वसाधारण ती खाली शेळी सर्वसाधारण त्याचा एक 11,000 ते 12,000 रुपये किंमत. आणि जे एक हे पिल्ले आहेत, तर एक पिल्ले जे आहेत तर 3-3 हजाराला एक सर्वसाधारण ही पिल्ले जाते. तर 16-17 किंवा आता जे गाभण आहे तर एक जास्तीत जास्त म्हणजे एक 1.5-2 महिन्याची गाभण आहे, तर लोक घेत सुद्धा नाही. 1.5-2 महिन्याची एक काय भरोसा आहे की खालीमध्येच एक धरत असतात. ज्या टायमाला शेळी एक चांगली दटती किंवा चांगली गाभण दिसत असती, त्या टायमाला लोकांना एक भरोसा येत असतो की बाबा शेळी आता गाभण आहे, त्यामुळे एक लोक पैसा खर्च करत असतात. आणि तवरूतमध्ये तुम्हाला दाखवतो आपण, संपूर्ण शेळ्या आपल्या झाल्यात. बघा ही शेळी एक शिंग मोडेल आहे याचा, आणि याची जबरदस्त क्वालिटी बघा तुम्ही, एक शिंग मोडा आणि दुधाला शेळी एक जबरदस्त आहे. आणि काशेची साईज बघा तुम्ही, तर एक संध्याकाळी शेळ्यांना चालता येत नाही ह्या, म्हणजे या शेळीला. आणि सकाळी जर बघितलं तुम्ही तर एक जबरदस्त याला दूध आहे. 3 पिले याच्या खाली आहेत, 2 पाटी आणि 1 बोकड या शेळीने दिलेला आहे. तर ह्या शेळीच्या आत्ता सर्वसाधारण 15 दिवसाची पिले असतील, तर ह्या शेळीची एक जर ते 3ही पिले आपण बाजारात घेऊन गेलो तर ह्या शेळीचे एक 18,000 ते 19,000 रुपये आपल्याला कोणी देऊ शकतं. तर अशा एक शेळ्या तुम्ही खरेदी करू शकता. खरेदी करताना काय जास्तीत जास्त आता माझा अनुभव सांगितला तुम्हाला, किंवा माझ्या इकडे अशा पद्धतीने शेळ्या खरेदी होत असतात किंवा विक्रीसुद्धा आपण करत असतो. तर याच्यामध्ये काय नाही, तुमच्या इकडे वेगळ्या किमती असतील, मोठ्या मापाच्या शेळ्या असतील, एक बघा मध्यम मापाच्या शेळ्या आहेत, काय जास्त मोठ्या नाही. सर्वसाधारण माझ्या मतेने माझ्या एक शेळ्या संपूर्ण मोठ्याच आहे, पण याच्यामध्ये जे एक संपूर्ण घरगुती शेळ्या तयार केलेल्या आहे याच्यामधल्या शेळ्या आपल्या आहेत. बाकीच्या जे शेळ्या आहेत आपण काय याच्यामध्ये जास्तीत जास्त कोणाचे एक बाहेरून शेळ्या घेतलेल्या नाही. एक सर्वसाधारण तुम्हाला सांगितलं आपण, एक 40-40, 35-35 सुद्धा माझ्याजवळ शेळ्या होत्या, तर त्या शेळ्यामधल्या ह्या शेळ्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही एक शेळ्या खरेदी करताना एक तुमच्या एक किमती अशा असतात बाजारामध्ये. तर याच्या उपर काय जास्तीत जास्त शेळ्या जात नसतात. आणि बुलढाणा जिल्ह्यातलं एक जेवढं मार्केट असेल, तर ह्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला हे भाव तुम्हाला बघायला मिळेल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक काय आवडतं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या एक जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कसा वाटला तुम्हाला एक आपला अनुभव किंवा आपण जी एक माहिती दिली, तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत. धन्यवाद.